गृह मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार राज्यातील पोलीस ठाण्यातील उपकारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आलेल्या आरोपींना टप्प्याटप्प्याने मोठ्या कारागृहात हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली। त्याच अनुषंगाने राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील न्यायालयीन कोठडीतील आरोपींची नाशिक येथील नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी राहुरी पोलीस ठाण्याच्या उपकारागृहामध्ये न्यायालयातील कोठडीत असलेले 26 पुरुष आणि 4 महिला असे एकूण 30 आरोपी कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले। या कारवाई दरम्यान पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती। आरोपींना भेटण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये मोठी गर्दी केली होती। आरोपींना घेऊन जाणाऱ्या वाहनांसोबत बंदूकधारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पूर्णपणे करण्यात आली। या रवानगीनंतर राहुरी येथील उपकारागृहात न्यायालयीन कोठडीतील एकही आरोपी शिल्लक नसून सध्या केवळ पोलीस कोठडीतील एक आरोपी उपकारागृहात आहे। गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील उपकारागृहांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे। न्यूज करिता अंकुश दवणेसह सचिन सोळशे, राहुरी।